नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय मराठी विभाग गद्य प्रश्न क्रमांक 1 अ. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 6 मार्क. पुढचं पुढे बघून घेतील ते आबू त्यांच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. आजकालची पोरं खूप हुशार आहेत. त्यांचे पाय जमिनीवर नाय. ही पोरं बोटीवर जातात, इमानात जातात, अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका, कटे कटे गेल्यात पोरं आपली. चाल तू, टाईम बघ कवडा झाला. जा नीज. आबू निघून गेला. त्याची सावली मांजरीसारखी घुटमळत त्याच्या मागे गेली. फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कुंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अक्राळविक्राळ भासत होतं. इमारतीची काळी टिप्पूस सावली झाडं झुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळत सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. 1. आकृती पूर्ण करा. उतार्यातील देशांची नावे. उत्तर आहे अरबस्तान, इंग्लंड, भारत, अमेरिका. 2. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. इमान. उत्तर आहे बेईमान. 2. सावली. उत्तर आहे ऊन. उतार्यातील 2 व्यक्ती. उत्तर आहे फरसू, आबू. 3. तुम्ही शेतात आपल्या आई वडिलांना कशी मदत करता ते लिहा. उत्तर आहे मी माझ्या आई वडिलांना शेतात विविध प्रकारे मदत करतो. जसे की पेरणीसाठी जमीन तयार करणे, बियाणे पेरणे, पिकांना पाणी देणे, तण काढणे आणि कापणीच्या वेळी धान्य गोळा करणे. विभाग 2 पद्य. प्रश्न क्रमांक 2. खालील पद्यांच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. आकृती पूर्ण करा. ही भूमी यांची आहे. उत्तर आहे वीरांची, संतांची, शाहिरांची, शासनकर्त्यांची. कंबर बांधून उठा, घाव झेलाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. महाराष्ट्र मंदिरापुढती पाजळे याशीची ज्योती, सुवर्णधारा खालती नील अंबर भरले वरती. गट पुढे पावाडे गाती, भुशवी तिला महारती. तो अरबी सागर लागे जयाचे पाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळून काया. ही मायभूमी धीराची, शासनकर्त्यांची, वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची, शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची. 2. 1. पोवाडा गायला जातो तो रस. उत्तर आहे वीररस. 2. काया ओवाळून टाकायची भूमी. उत्तर आहे महाराष्ट्र. 3. स्वमत. देश रक्षण करण्यासाठी पुढील काळात तुम्ही काय कराल या विषयावर माहिती लिहा. उत्तर आहे देश रक्षण करण्यासाठी पुढील काळात मी प्रामाणिक नागरिक म्हणून माझी कर्तव्य पार पाडेन. कायदे पाळणे, सामाजिक एकता जपणे आणि देशहितासाठी काम करणे यावर मी भर देईन. तसेच गरज पडल्यास संरक्षण दलांना मदत करणे आणि देशाच्या सुरक्षिततेबाबत सजग राहणे हे माझे उद्दिष्ट असेल. विभाग 3 स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3. खालील दिलेल्या कृतीपैकी एक कृती सोडवा. 1. बिग 5 चे थोडक्यात वर्णन करा.
उत्तर आहे 1. बिग 5 म्हणजेच 5. बिग 5 म्हणजे आफ्रिकेतील 5 प्रसिद्ध वन्य प्राणी सिंह, हत्ती, गेंडा, चित्ता आणि म्हैस हे प्राणी सामर्थ्य, शौर्य व वन्य जीवनाचे प्रतीक मानले जातात. 2. केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका. उत्तर आहे 2. केनिया सरकार पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांचे संरक्षण करते. पर्यटकांसाठी सुविधा वाढवून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देते. तसेच वन्यजीवन संवर्धनावर भर देते. विभाग 4 व्याकरण. प्रश्न क्रमांक 4. 1. समानार्थी शब्द लिहा. अंबर. उत्तर आहे आकाश. सुवर्ण. उत्तर आहे सोने. 2. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही एक. 1. कंबर कसणे, तयारीला लागणे. वाक्य. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कंबर कसली. 2. चारी मुंड्या चित करणे, पूर्णपणे पराभूत करणे. वाक्य आहे आमच्या संघाने प्रतिस्पर्ध्याला चारी मुंड्या चित केले. 3. कटाक्ष असणे, रागाने किंवा तिरस्काराने पाहणे. वाक्य. शिक्षकांचा कटाक्ष पडताच विद्यार्थी शांत झाला. विभाग 5 उपयोजित लेखन. प्रश्न क्रमांक 5. जाहिरात लेखन. कोणताही एक. फ्रॉक, जीन पॅन्ट, साडी, बनियन, पंजाबी ड्रेस, टोपी, हातरुमाल किंवा बूट, चप्पल, सॉक्स, स्लीपर, सँडल, लेडीज चप्पल. कपड्यांची जाहिरात. नवीन फॅशन कपड्यांचा महाउत्सव. फ्रॉक, जीन पॅन्ट, साडी, बनियन, पंजाबी ड्रेस, टोपी, हातरुमाल. उत्तम दर्जा, वाजवी दर, आकर्षक डिझाईन्स. आजच भेट द्या. रेवती वस्त्रालय, क्रांती चौक, बारामती. बूट, चप्पल, सँडल जाहिरात. आरामदायी व टिकाऊ पादत्राणे उपलब्ध. बूट, चप्पल, सॉक्स, स्लीपर, सँडल, लेडीज चप्पल. मजबूत व स्टायलिश, सर्व वयोगटांसाठी वाजवी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. शू कॉर्नर, क्रांती चौक, बारामती. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.